पितृगणाय विद्महे जगद्धारिणी धीमहि तन्नो पितृ प्रचोदयात्। ओम देवताभ्यः पितृभ्यश्च महायोगिभ्यः एवंच नमः। स्वाहायै स्वधायै नित्यमेव नमो नमः। पितृदेवताभ्यो नमः। साधकांनो, गेल्या 15 दिवसामध्ये पितृपक्ष चालू आहे आणि या पितृपक्षामध्ये आपल्या स्वर्गस्थ पितरांना बोलवून त्यांच्या तृप्तीकरता काही विधी केली जातात। त्याच्यामध्ये तर्पण आहे, श्राद्ध आहे, अगदीच काही नाही तर घास ठेवणं, पान ठेवणं असे काही शब्दप्रयोग आहेत, तसंही केलं जातं। मी या 15 दिवसामध्ये साधारणतः 6 ते 7 विवेचन दिली। त्याच्यामध्ये अविद्वा नवमीचं दिलं, चतुर्थी श्राद्धाचं बरेच दिले। पितृपक्ष म्हणजे काय हे ते सगळं मी 7 विवेचनांमधनं सांगितलं। काल मला एका साधकाने एकादशी श्राद्धाविषयी विचारलं, पण माझ्या प्रकृती अस्वस्थामुळे आणि माझ्या सततच्या प्रवासामुळे मी ते काही वाचलं नाही आणि ते आज सकाळी माझ्या वाचनात आलं। थोडंसं वाईट वाटलं, द्यायला पाहिजे होतं, पण मी जर हे परवा वाचलं असतं किंवा काल वाचलं असतं तर मी ताबडतोब एकादशीवर विवेचन दिलं असतं। पण आज वाचलं आणि आता देऊन काही उपयोग नाही, कारण काल एकादशी झालेली आहे। पितृपक्षात लोक त्यांच्या पूर्वजांचं श्राद्ध, तर्पण आणि पिंडदान करतात। या पक्षामध्ये अनेक महत्त्वाची श्राद्ध केली जातात। त्यामध्ये भरणी श्राद्ध आहे, अविद्वा नवमी श्राद्ध आहे, माघ श्राद्ध आहे आणि सर्व पितरी अमावास्याला श्राद्धाला फार महत्त्व आहे। आता अविद्वा नवमी झाली आहे, भरणी श्राद्ध झालंय आणि आता मघा नक्षत्र श्राद्ध बऱ्याच लोकांनी ऐकलं नसेल। तर मघा नक्षत्र श्राद्ध काय आहे? तर मघा नक्षत्र याची देवता ही पितृदेवता आहे। त्यामुळे मघा नक्षत्र श्राद्धाला सुद्धा विशेष महत्त्व आहे। उद्या मघा नक्षत्र आहे, पितृपक्षात मघा नक्षत्र येतच, कारण चतुर्थीला भरणी नक्षत्र येतं म्हणजे अमावास्येपर्यंत मघा नक्षत्र येतच। या दिवसाला मघा श्राद्ध म्हणतात। पितृश्राद्धामध्ये, पितृपक्षामध्ये जर भरणी नक्षत्र आलं तर भरणी श्राद्ध करतात, तसंच मघा नक्षत्र आलं तर त्या दिवशी मघा श्राद्ध केलं जातं। मघा श्राद्धाच्या दिवशी मघा नक्षत्र दीर्घ काळ राहिल्यास, हे विशेष आहे। मघा नक्षत्र काही काळ असेल तरी करतात, पण मघा नक्षत्र दीर्घकाळ राहिल्यास मघा नक्षत्र श्राद्ध करण्याची परंपरा आहे। ज्याप्रमाणे धार्मिक कृत्यामध्ये, आता हे श्राद्ध पक्ष हाही धार्मिक कृत्य आहे, पण हा अशौच आहे। शुभ कार्यामध्ये काही परंपरा आहेत, काही कुलधर्म कुळाचार आहेत। त्याचप्रमाणे मघा नक्षत्र श्राद्धाची एक परंपरा आहे। मी मघा सांगितलं की मघा नक्षत्राची देवता म्हणजे मघा नक्षत्राचा स्वामी पितृ आहे। आपण असं म्हणू शकतो
की त्या नक्षत्राची देवता पितृ असल्या कारणाने त्या नक्षत्रावर पितरांचं राज्य आहे. मघा नक्षत्राचं महत्व मत्स्य पुराणामध्ये, मघा श्राद्धासह पितृपक्ष श्राद्धाचं महत्व हे तुम्हाला मत्स्य पुराणामध्ये आढळेल. पितृपक्षातील मघा श्राद्ध हा शुभ दिवस सुद्धा मानला जातो. हा एकच दिवस आहे जेव्हा मघा नक्षत्र बलवान असेल. यामागचं कारण म्हणाल की मघा नक्षत्र बलवान आहे, मघा नक्षत्रामध्ये पितरांचा प्रभाव आहे. या मघा नक्षत्रावर तर्पण विधी केल्याने, आता श्राद्ध तर करतात पण काही जण फक्त तर्पण विधी करतात, तर त्या तर्पण विधी केल्याने आत्मा प्रसन्न होतो. म्हणजे मघा नक्षत्राला विशेष करून तर्पणाचं जास्त महत्व आहे असं म्हटलं तर ते वावगं ठरू नये. बर, त्यांचा आत्मा तर प्रसन्न होतोच, पण मघा नक्षत्राला तर्पण केल्याने आपल्याला पुण्याची प्राप्ती होते अशी धार्मिक मान्यता आहे. या पूजेमुळे पितरांना मुक्ती आणि पितरांना शांती प्राप्त होते. तर्पण आणि पिंडदानाने तृप्त झाल्यानंतर आपल्याला पितरांकडून आशीर्वाद प्राप्त होतो. या वर्षी उद्या म्हणजे 29 सप्टेंबर रोजी हे नक्षत्र येत आहे. आणि हे नक्षत्र किती वाजता येत आहे तर ब्राह्मी मुहूर्तावर 3:38 पासून ते 30 सप्टेंबरला म्हणजे परवा त्रयोदशीच्या दिवशी सकाळी 6:19 पर्यंत आहे. याचाच अर्थ मी मगा सांगितल्याप्रमाणे मघा नक्षत्र दीर्घ काळ आलं. आता हा दीर्घ काळच आहे. साधारणतः 24 ते 27 घटिकांचा, 24 घटकापेक्षा जास्त, कारण 3:38 उद्या पहाटे म्हणजे आज रात्री 3:38 पासून मघा नक्षत्र सुरू होतोय. ब्राह्मी मुहूर्तावर सूर्य होतोय. पुन्हा उदयाला सुद्धा मघा नक्षत्र आहेच. पुन्हा अहोरात्र मघा नक्षत्र आहे. म्हणजे उद्या दिवसभर आहे, सूर्यही मघा नक्षत्र बघतो, रात्री पण मघा नक्षत्र आहे. आणि परवा पहाटे सूर्योदयाच्या आधी मघा नक्षत्र संपतंय. म्हणजे हा दीर्घ काळ आहे. आणि या दीर्घ काळामध्ये तर्पण, पिंडदान अशा प्रकारचं श्राद्ध करावं. काही काहींकडे ही परंपराच आहे मघा नक्षत्र श्राद्धाची. या दिवशी पितृदेवता आर्यमा याची पूजा करावी. हे दीर्घ काळ आहे म्हणून या दिवशी पितृदेवता आर्यमाची पण पूजा केली जाते. श्रीमद भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने सांगितलंय की आत्मा याविषयी बोलताना भगवान गोपाल कृष्ण म्हणतात, जन्म आणि मृत्यू याचं चक्र हे चालूच आहे. हे चक्र थांबत नाही. आत्मा कधीही मरत नाही. हे चक्र गीतेमध्ये सांगितलंय. हे चक्र चालू आहे. आत्मा कधीही मरत नाही.
आणि निश्चित वेळेसाठी वेगवेगळी शरीर धारण करून हा आत्मा भूतलावर येतो. व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याचा आत्मा हा यमलोकात जातो. त्यांनी केलेल्या पापपुण्याचा हिशोब होतो आणि आत्मा स्वर्गात किंवा नरकात पाठवला जातो. यमलोकाचा राजा यमदेव हा सूर्याचा पुत्र आहे आणि शनीचा भाऊ आहे. बघा, यम हा सूर्याचाच पुत्र आहे आणि शनीचा भाऊ आहे आणि यमुना ही त्याची बहीण आहे. सांगड कशी घातली गेली बघा. आता तुम्ही यमाच्या मंदिराविषयी बऱ्याच लोकांना विचार असेल. शिवाचं मंदिर आहे, विष्णूचं मंदिर आहे, हनुमानाचं मंदिर आहे, दत्ताचं मंदिर आहे, गणपतीचं मंदिर आहे, अनेक देवतांची मंदिर आहे. मग यमाचं मंदिर आहे हिमाचल प्रदेशामध्ये चंबा जिल्ह्यातील भरमौर गावाच्या, त्या गावाचं नाव भरमौर आहे. चंबा जिल्ह्यामध्ये ते गाव आहे आणि त्या गावात एक यमाचं फार वेगळं मंदिर आहे. मी हे वेगळं का सांगतो? त्या ठिकाणच्या लोकांची मान्यता की त्या मंदिराचं वैशिष्ट्य काय आहे आणि ती लोक त्या मंदिराला कशा प्रकारे मानतात. म्हणून मी म्हटलं हे मंदिर विशेष आहे. काय विशेष आहे? तर अशी मान्यता आहे की मृत्यूनंतर सर्वात पहिले याच मंदिरात आत्मा पोचतो. पुन्हा एकदा नाव ऐकून घ्या. चंबा जिल्ह्यातील भारमौर गावामध्ये हे यमाचं मंदिर आहे आणि एक अशी मान्यता आहे की मृत्यूनंतर आत्मा याच मंदिरात पोचतो आणि याच मंदिरात यमराज त्याचा फैसला करतात. हिमाचल प्रदेशात हे जे अनोखं मंदिर आहे, भारमौर गावामध्ये हे जे अनोखं मंदिर आहे, हे मंदिर अनोखं आणखीन कसं आहे तर हे मंदिर एखाद्या घराप्रमाणे, म्हणजे त्याची बांधणी जी आहे ती एखाद्या घरासारखी आहे, मंदिरासारखी नाही आहे. या मंदिराजवळ पोहोचल्यानंतरही अनेक लोक मंदिरात जाण्याचं धाडस करत नाहीत. कारण अशी एक मान्यता आहे की मृत्यूनंतर आत्माच फक्त या मंदिरात जाणार आहे. मग जिवंतपणी सहसा मनुष्य या मंदिरात जाण्याचं धाडस करत नाही आणि मंदिराला बाहेरूनच नमस्कार करून निघून जातात. कारण अशी मान्यता आहे की या मंदिरात स्वतः धर्मराज यमदेव राहतात. या मंदिरात काही खास विशिष्ट गोष्टी आहेत बरं का. या विश्वातील हे एकमेव असं मंदिर आहे की जे यमदेवाला समर्पित आहे. या मंदिरामध्ये असं म्हणतात, या मंदिरामध्ये एक खोली आहे आणि ती खोली चित्रगुप्ताची खोली मानली जाते. आता चित्रगुप्त
हा आपल्या आजकालच्या भाषेमध्ये म्हणायचा तर यमदेवांचा सचिव आहे. बघा या मंदिराची वैशिष्ट्य बघा. मृत्यूनंतर आत्मा प्रसन्न तिथे जातो, त्यामुळे त्या मंदिरात लोक दर्शनाला आत जाण्याचं धाडस करत नाहीत. त्या मंदिरामध्ये आतमध्ये अशी एक प्रकारची खोली आहे जी चित्रगुप्ताची आहे. चित्रगुप्त हा यमाचा सचिव आहे. तो त्या जीवात्म्यांचा कर्माचा हिशोब ठेवतो. आता हा शब्द फार महत्वाचा आहे बरं का. काय की तो चित्रगुप्त त्या मृत्यू पावलेल्या जीवात्म्याचा, आत्म्याचा नाही. कारण आत्मा भगवान गोपाल कृष्ण गीतेमध्ये सांगतात अमर आहे. मग हा जीवात्म्यांचा हिशोब शकतो. सगळा लेखाजोखा या चित्रगुप्त तिथे ठेवतो. इथल्या मान्यतेनुसार जेव्हा एखाद्या माणसाचा मृत्यू होतो तेव्हा यमदूत त्या व्यक्तीचा जीवात्मा सर्वात पहिले या मंदिरात आणल्यानंतर चित्रगुप्तासमोर उभं करतात, यमासमोरही नाही. हा चित्रगुप्त या जीवात्म्याला त्याच्या पूर्ण कर्माची माहिती देतो. जीवात्म्याला सांगतो तू काय काय कर्म केलेली आहेस. आणि त्यानंतर चित्रगुप्त देवाच्या खोलीतून यमदेवाच्या खोलीत जातो. त्या ठिकाणी त्या जीवात्म्याला नेलं जातो. या खोलीला यमदेवाचं न्यायालय असंही म्हणतात. या ठिकाणी यमदेव चित्रगुप्त जे जे सांगतो ते सर्व ऐकून त्या जीवात्म्याला त्याच्या कर्माचं फळ तात्काळ देतो. या मंदिरात सोनं, तांब, चांदी आणि लोखंड अशा 4 धातूंचे अदृश्य दरवाजे आहेत. ही सगळी मान्यता आहे. यमदेवाच्या आदेशानुसार दूत याच दरवाजांमधून जीवात्म्याला स्वर्ग किंवा नरक जे त्याच्या कर्मानुसार असेल त्या ठिकाणी घेऊन जातात. बरं, ही मान्यता तिथल्या लोकांची आहे असं नाही. तर गरुड पुराणातही यमदेवाच्या दरबाराला 4 दरवाजे असल्याचा उल्लेख आहे. म्हणजे ही त्याला पुष्टी जोडली गेली असं म्हटलं तर ते वावगं ठरू नये. या मंदिराच्या अनेक कल्पना आहेत. या मंदिराविषयी अनेक काही बोललं जातं. ते सगळं जर सांगत बसलो तर आपल्याला आज सर्वपित्री अमावास्याविषयी बोलता नाही येणार. मी फक्त तुम्हाला पुन्हा सांगतो, हिमाचल प्रदेशातील चंबा जिल्ह्यामध्ये भारमौर नावाचं गाव आहे. त्या ठिकाणी यमाचं मंदिर आहे आणि ते अशा पद्धतीने आहे. आता 29 तारखेला म्हणजे उद्या मघा नक्षत्र आहे. त्यामुळे मघा श्राद्धाची परंपरा आहे हे पण बघितलं. 2 तारखेला सर्वपित्री अमावास्या हा श्राद्ध पक्षाचा शेवटचा दिवस मानला जातो. तसं पाहायला गेलं तर तुम्हाला मी पहिल्याच क्लिप मध्ये सांगितलंय की महालय समाप्ती किंवा श्राद्ध पक्षाची समाप्ती सूर्य वृश्चिक राशीमध्ये गेल्यानंतर होते. म्हणजे त्याला अजून अवकाश आहे.
पण ठोकळ हिशोबाने लोक हे 15 दिवस मानतात आणि त्या हिशोबाने सर्व पित्री अमावास्या हा शेवटचा दिवस मानतात. या दिवशी पितरांची मृत्यूची तारीख माहीत नसेल तरी या दिवशी तर्पण, पिंडदान अशा प्रकारचं श्राद्ध होऊ शकतं किंवा केलं जातं. या व्यतिरिक्त अज्ञात, माहीत नाही, अकाली मृत्यू झालेल्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी सुद्धा या दिवशी श्राद्ध आणि तर्पण विधी केले जातात. पंचांगानुसार यावर्षी 2 ऑक्टोबरला सर्वपित्री अमावास्या आहे. पंचांगानुसार भाद्रपद महिन्यातील अमावास्या ही खरी 1 तारखेला रात्री 9:38 सुरू होते आणि 3 ऑक्टोबर रोजी दुपारी 12:19 संपते. या दिवशी म्हणजे 2 ऑक्टोबरला पूर्ण दिवस अमावास्या आहे. कारण 1 ऑक्टोबरला रात्री सुरू होते. रात्री श्राद्ध होणार नाही. मग कुतुब काळ, रोहिणी काळ आणि अपराह्न काळ हे केव्हा? तर 2 ऑक्टोबरला. म्हणजे 1 ऑक्टोबरला रात्री सुरू होणारी अमावास्या 2 तारखेला अहोरात्र, सकाळपासून रात्री पूर्ण, दुसऱ्या दिवशी दुपारी कुतुब काळाच्या नंतर, रोहिणी काळाच्या आधी ही अमावास्या संपते. म्हणजे श्राद्ध विधी हे जे काय करायचे असतील तर त्यांच्याकरता 2 तारीख ही अतिउत्तम आहे. पितरांना तर्पण करताना दक्षिण दिशेकडे तोंड करावं. यानंतर मूठ अशी वळायची आहे आणि आपल्या अंगठ्यावरनं पितरांना तर्पण करायचं आहे. या तर्पण करताना याच्यामध्ये कुश म्हणजे दर्भ, अक्षदा म्हणजे जव आणि काळे तीळ याचा वापर करायचा आहे. यानंतर पितरांना प्रार्थना मंत्राचा जप करायचा आहे. ऋषींचं तर्पण करताना जव वापरायचे आणि दर्भ. यानंतर उत्तरेकडे तोंड करून देवाला नैवेद्य दाखवायचा आहे. शेवटी दक्षिण दिशेला पुन्हा तोंड करून पितरांना काळे तीळ आणि कुश म्हणजे दर्भ हे अर्पण करायचे. पूजेत झालेल्या काही चुकीबद्दल त्यांची क्षमा प्रार्थना करायची आहे. तर्पण केल्यानंतर गरजूंना अन्नदान करायचं आहे. या दिवशी म्हणजे 2 तारखेला सर्व पितरांचं श्राद्ध होतं. त्याला ज्याप्रमाणे सर्व पित्री अमावास्या म्हणतात त्याचप्रमाणे त्याला दुसरं एक नाव आहे, ती म्हणजे मोक्ष अमावास्या. आणि ही मोक्ष अमावास्या म्हणजे पितरांना मोक्ष देणारी अशी अमावास्या म्हणून गणली जाते. सर्व पित्री अमावास्येच्या दिवशी पितरांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी सर्व पित्री अमावास्येला काय काय करावं असं जर विचारलं तर तर्पण. सर्व पित्री अमावास्येला पाण्यामध्ये काळे तीळ, दर्भ, जव आणि पांढरी फुलं टाकून
त्याचा पितरांना नैवेद्य दाखवायचा आहे. असं केल्याने पितर प्रसन्न होतात अशी एक मान्यता आहे. असं म्हटलं जातं की पितृपक्षात स्वप्न पडल्यास काय संकेत मिळतो? शुभ आहे की अशुभ आहे? तर पिंडदान. सर्व पित्री अमावास्येला पिंडदान तर्पण हे करा. तांदूळ, गाईचं दूध, तूप, गूळ आणि मध एकत्र करायचंय. लक्षात घ्या, गाईचं दूध, तांदूळ, तूप, गूळ आणि मध हे एकत्र करून त्यांचं मिश्रण पितरांना अर्पण करायचंय आणि नंतर ते पाण्यात सोडायचंय. सर्व पितृ अमावास्येला आणखीन काय करायचंय? तर भगवद्गीतेचं पठण करा. भगवद्गीतेचं पठणामध्ये 15वा अध्याय सुद्धा खूप चांगला आहे, अत्यंत शुभ मानला गेलाय. श्राद्ध पक्षाच्या काळात भागवताची कथा वाचावी किंवा ऐकावी, त्यांनी पितरांना मोक्ष प्राप्त होतो. सर्व पित्री अमावास्येच्या दिवशी गीता पठण करावी, एक तरी अध्याय वाचावा. श्राद्धात ब्राह्मण भोजन आणि पंचबली, 5 प्रकारचे बली, या कर्माला खूप महत्व आहे. ब्राह्मण भोजनालाही महत्व आहे आणि पंचबली कर्माला सुद्धा महत्व आहे. पंचबलीमध्ये 5 वेगवेगळ्या लोकांसाठी जेवण ठेवलं जातं. एक तर ब्राह्मण भोजन आहेच, पण ब्राह्मण भोजना व्यतिरिक्त पंचबली. मग ते 5 कोण कोण आहेत? तर मुंगी, कावळा, गाय, कुत्रा आणि देवाला अन्न अर्पण करावं. ह्या 5 जणांचे बळी काढायचे आहेत. कावळा, मुंगी, गाय, कुत्रा आणि देवता. आता काही जणांचं म्हणणं आहे की पूजा करताना आता ही आपण आपल्या यांनी करतोय, 5 बळी काढतोय, ब्राह्मणांना दान देतोय, तर्पण करतोय, हे सगळं आपल्या हानी करतोय. पण हे करत असताना कुठले मंत्र म्हणावे, हा एक प्रश्न अनेकांना आहे. तर त्यामध्ये ओम पितृदेवता येई नमः हा एक. दुसरा, ओम आगच्छन्तु मे पितरा एवं गच्छन्तु जलांजलीम. तिसरा, ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात. चौथा, ओम पितृगणाय विद्महे जगद्धारिणी धीमहि तन्नो पितरो प्रचोदयात. पाचवा, ओम देवताभ्यः पितृभ्याश्च महायोगिभ्या एवंच. सहावा, ओम पितृगणाय विद्महे जगद्धारिणी धीमहि तन्नो पितर प्रचोदयात. पुढचा, ओम देवताभ्यः पितृभ्यः महायोगिभ्या एवंचः नमः स्वाहायै स्वधायै नित्यमेव नमो नमः. पुढचा, ओम आद्यभूताय विद्महे
सर्वसेव्या यदीमही शिवशक्ती स्वरूपेण पितृदेव प्रचोदयात. असे हे साधारण मंत्र आहेत, अवघड बिलकुल नाहीत. आपण हे मंत्र म्हणून सुद्धा पितृदेवतांना नमस्कार करू शकतो, तर्पण करू शकतो, पंचबली करू शकतो, ब्राह्मण भोजन करू शकतो. हे जे मंत्र आहेत हे पितृंकरता प्रामुख्याने म्हणावे. सर्व पितृ अमावास्येला तर्पण करा, श्राद्ध करा, पिंडदान करा, ब्राह्मण भोजन करा. ज्या ज्या पद्धतीने तुम्हाला शक्य असेल त्या त्या पद्धतीने पितृंच्या मुक्तीकरता तुम्ही कर्म करा. आणि पहिल्या विवेचनात मी सांगितलेलं आहे की काही शक्य नाही, तर्पण शक्य नाही, श्राद्ध शक्य नाही, अन्नदान शक्य नाही, ब्राह्मण भोजन शक्य नाही, काहीही शक्य नाही. तर काय करायचंय? तरीही आहे. काहीही शक्य नाही तर आपल्या घरापासून दूर जा, दक्षिणेकडे तोंड करून उभे राहा आणि आपल्या दोन्ही हात वर करून आपल्या पितरांची क्षमा मागा. मी तुमच्याकरता काहीच करू शकत नाही. याचा दुसरा अर्थ असाही होईल की मी तुमच्याकरता काही करायला नारायक आहे, असा एक सरळ अर्थ होऊ शकतो. पण असं जरी केलं आणि पितरांची क्षमा मागितली तरी चालेल. पण सर्व पितृ अमावास्येला पितरांची क्षमा मागा. पितरांच्या मोक्षाच्या मार्गाकरता जे जे शक्य असेल ते ते तुम्ही करावं. आता पितृपक्षातल्या सर्व क्लिप संपल्या. आता अमावास्येच्या दिवशी मी क्लिप सुरू करणार आहे, ती म्हणजे घटस्थापनेविषयी आणि पहिल्या दिवशीच्या प्रथमं शैलपुत्रेती, शैलपुत्री विषयी माहिती, देवी महात्म्याविषयी माहिती, सप्तशती पाठाविषयी माहिती. आणि मग रोज अमावास्येपासून रोज प्रथमं शैलपुत्रेती, द्वितीयं ब्रह्मचारिणी, तृतीयं चंद्रघंटेती, कुशमांडा, चतुर्थकं पंचमं स्कंदमातेती, षष्ठं कात्यायनीती, अष्टमं कालरात्रीच. अशा प्रकारे 9 दुर्गांची माहिती तुम्हाला नवरात्रामध्ये पूर्ण मिळेल. पुन्हा एकदा आपल्या पितरांकरता जे जे शक्य असेल ते ते तुम्ही करा. मघा नक्षत्र ज्यांना करायचं असेल त्यांनी मघा नक्षत्र श्राद्ध करा, काहीही हरकत नाही. सर्व पितरीला आपल्या पितरांची क्षमा मागा. पितृदेवताभ्यो नमः.